फक्त 3,000 रुपये पगारावर ह्या माणसाला कामाला ठेवलं आणि निजामापेक्षा जास्त लुटलं, मोगलांपेक्षा जास्त यांना फाईन लावलेले आहेत आणि यांनी न घेतलेलं कर्ज यांना ह्याच्यावरती जप्ती आलेली मित्रांनो. राहतं घर त्यांच्या वडिलांचं वडील पोरजीत बरं का, आणि कोणतरी बनसोडे नावाच्या माणसाला कर्ज दिलंय, त्याचंही म्हणणं आहे की मी कर्ज घेतलेलं नाहीये, म्हणजे कर्जही बोगस आहे. आणि असं त्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या 8 कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे फासावर चढवण्याचं काम हे पेट्रोल पंपाचे मालक माजी आमदार अशोक टेकोडे यांनी केलेले. आणि त्यांचीच त्या पेट्रोल पंपाच्या बाजूला अजित नागरी पतसंस्था नावाची संस्था आहे, म्हणजे इकडं कामाला ठेवलं आणि तिकडं कामाला लावलं, असं झालं. कर्ज न घेता. म्हणजे त्या बँकेतून ह्यांच्या नावावर कर्ज काढलं. मला सांगा कोणती बँक कॅश मध्ये कर्ज देते मित्रांनो? इथं कॅश मध्ये कर्ज दिल्याचं म्हटलेले. प्रचंड बोगस प्रकरण, प्रचंड अशा म्हणजे या माणसासारखे असे 7 माणसं जे आज आत्महत्येच्या किनाऱ्यावरती उभे आहेत. आणि जर यांनी यांच्या जीवाला काय करून घेतलं तर डेफिनेटली हा त्या गोष्टीला जबाबदार असणार आहे. आमच्या पक्षाचे वकील ॲडव्होकेट शुभम साके साहेब यांना आम्ही त्यासाठीच खास बोलून घेतलं की या माणसाला आपल्याला कशा प्रकारे कायद्याच्या चौकटीत मदत करता येईल आणि या माणसाचा जाणारा जीव, या माणसाचं जप्त होणारं घर हे कसं वाचवता येईल यासाठीच आमचा न्यायालयीन लढा राहील. मित्रांनो, तुमच्याही संपर्कात असे कोणी लोक असतील, बऱ्याचशा पतसंस्था असा धंदा करतायत की माणसाला कॅशमध्ये कर्ज दाखवायचं आणि त्याच्या घरावर जप्ती आणायची. आपल्याला हे सर्वसामान्य माणसाची कुटुंब सावरायचे आहेत, त्याची घरं आवरायची आहेत आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. जिथे ते असे फ्रॉड प्रकरण असेल तिथे ते आपण सगळ्यांनी समोर या. आता घाबरू नका. तुमच्या मागे सनई छत्रपती शासन हा शिवाजी महाराजांच्या विचारांचा पक्ष उभा आहे आणि रयतेस पोटास लावणे या शिवाजी महाराजांच्या तत्वानीच आम्ही अशा सर्व गोरगरिबांना न्याय देणार आहोत.